काहीच आज आहे ब्लॉगचा डे 2. तर मी आलेलो आहे ठाण्याला. भाऊबीजच्या दिवशी आज ठाण्याला आलेले आहे. आता इथून आम्ही जाणार करी रोडला जाणार आहेत आम्ही भाऊबीज करायला. तर कालच आलोय मी रात्री. काल मामा आलेला विरारला. तर मम्मीची भाऊबीज वगैरे मामाने तिकडे केली आणि विरारवरून इथे आलोय मी आता. मामा गाडीत आलो मामाच्या. तर वरती आलेलो आहे आपलं गाडीच्या इथे. बघा आता गाडी काढतोय. बघा इथे आता गाडी लावेल. मोठा मामा आहे. मोठा मामा गाडी काढतोय. आम्ही पण आहे आतमध्ये. आम्ही सध्या भाऊबीजला चाललोय मोठ्या बहिणीकडे खरी रोडला. तिथं जल्लोष फुल करणार आहे आम्ही आता. भेटू आपण सगळे आता पुढे. चला आम्ही गाडी पार्क केलेली आहे इथे. गाडी लावायला जागा नाही म्हणून गाडी इथे अशी इथे साईडला लावलेली आहे. तर आता आम्ही इथे घेऊन सगळे आतमध्ये चाललेत. ही बघा ही इथे चालते. हा बघा हा इथे आहे. ओ आर्यन शेठ. ओ नानू. परत कसं काय केलंस. तर चला आता आम्ही वरती जाऊ. वर जाऊन तर काहीच आता सगळे रेडी झालेले आहेत. भाऊबीजसाठी सगळे तयार झालेले आहेत. सगळ्यांनी मेकअप वगैरे करून सगळे तयार झालेत. सगळे आता म्हणजे जेवण झोपून बिकून सगळे रेडी झालेत. आता भाऊबीजची तयारी करूया. तर चला भाऊबीजचं सगळं आपण दाखवूया. सर्वात प्रथम आपण स्वामींच्या दर्शनापासून सुरुवात करूया आपल्या भाऊबीजसाठी. तर चला. तर सगळेजण रेडी होऊन बसलेले आपापल्या जागेवर. आणि दिदीनी तेवढ्यात चहा बनवली, कॉफी बनवली सगळ्यांसाठी ज्याला जे पाहिजे त्याला. तर साऊ सगळ्यांना सर्व करत होती. तुम्ही आपल्या भाईदादाची स्माईल बघू शकता. काय कातील स्माईल आहे भाईदादाची. दिदीने आता भाईदादाला ओवाळायला घेतलेलं आहे. त्यात त्यांचे मध्ये फोटो सेशन पण चालू होते. फोटो काढता मामा एवढा स्ट्रगल करत होता फोटो काढायला की म्हणजे प्रत्येकाचे फोटो चांगले आले पाहिजेत. मामा याची काळजी घेत होता. ओवाळणी वगैरे करून झाल्यानंतर भाईदादांनी दिदीचा आशीर्वाद घेतला. पाया वगैरे पडला. दिदी येते आता माझी ओवाळायची. तर दिदी मला ओवाळत होती. ओवाळता मध्ये जोक मारत होती, हसवत पण होती आम्हाला सगळ्यांना. ते बोलतात ना झुकेगा नाही साला. पण या टायमाला वाकायला लागतंच कारण का मोठी बहीण असते. कारण का कांतारा थीम म्युझिक. जिने ठरवलं होतं की आर्यनला ओवाळलं तर कांताराच्या म्युझिकवरच मी ओवाळणार आर्यनला. कांताराची म्युझिक लागली. मामी आपली रिॲक्शन द्यायला लागली कांताराच्या ट्यूनवर. तर त्यानंतर मग दिदीनी आर्यनला ओवाळायला घेतलं. आर्यनची ओवाळणी झाल्यानंतर दिदीनी सर्वेश दादाला ओवाळायला घेतलं. तर काहीच पिक्चरमध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. सगळे दिदीच्या पाया पडत होते पण ह्या टायमाला दिदीला दादाच्या पाया पडायला लागलं. पण असो भाईदादा आणि मामानी खूप मेहनत घेतली प्रत्येकांचे फोटो काढायसाठी. आणि आपली मावशी बघा, मावशी किती अशी क्यूटशी स्माईल देते, गोंडससारखी हसते एकदम. त्यानंतर माझ्या हातात लागला एक मिठाईचा बॉक्स. मिठाईचा बॉक्स बघून माझ्या आलं तोंडात पाणी. आमची सगळ्यांची ओवाळणी झाल्यानंतर हे लोक सगळेजण असे थांबलेले की आता मामाची आणि मावशीची ओवाळणी चालू होती. दोघं भाऊबीज करत होते एकमेकांना. मग त्यांची भाऊबीज आम्ही एक ग्रुप फोटो काढायचं ठरवलं. ग्रुप फोटो काढायला पण खूप एवढा स्ट्रगल चालू होता की काय सांगायचं. पण फायनली एक आमचा चांगला फोटो आला ग्रुपचा. मग ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही ठेवलं. मग परत यांचं लेडीज तुम्हाला माहितीच आहे, लेडीजचा फोटो काढायला चालू झाले की ऐकतच नाहीत. कंटाळे सगळेजण पण ह्यांचा काय फोटो निघतच नव्हता. असा काढा तसं काढा. तरी मामा स्ट्रगल करत होता फोटो काढायला, चांगला फोटो यायला. मग त्याच्यानंतर मामाने दुसऱ्याच्या हातात फोन दिला की आता माझे फोटो काढ चल. रिओ सगळ्यांना एवढा घाबरलेला की तिकडे साईडला किचनच्या वर जाऊन बसलेला. आणि सर्वेच्या बाजूला बफी बसलेली कारण का बाहेर फटाके वगैरे फुटत होते. तर ही पण खूप जास्तच घाबरलेली. तर ह्यांचे झाल्यानंतर परत इथे दुसरे फोटो सेशन चालू झाला. मग आर्यनला घेतला फोटो काढायला. आर्यनसोबत मामा पण काढत होता. इथे कॉम्पिटिशन चालू होते की म्हणजे कोण चांगला फोटो काढतो हे करतो. तर तुम्हाला कम्पेअर करून तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणाचे चांगले आले फोटो. आणि मग झालं. मग सगळेजण निघायच्या तयारीत. निघायच्या टायमाला दिदीने आईस्क्रीम आणलं खायला सगळ्यांना. आईस्क्रीम खाता मग आम्ही सगळे खाली उतरलो. तर गाईज आता आम्ही खाली आलेलो आहे. तर आता गाडीत बसतो आम्ही. मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे व्हिडिओला कारण का वरती खूप आवाज होता त्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यायला लागला मला.
आता आम्ही रिटर्न घरी चालले. अरे तू राहिलीस? मित्रांनो माईक नाही आमच्याकडे. माईक नव्हता त्यामुळे तर माईक आणि जे माईक वगैरे नव्हता आणि जाम खूप आवाज होता त्यामुळे आम्ही आता व्हॉइस ओव्हर दिलेला व्हिडिओला. तर समजून घ्या. सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केला तर सगळे असे संकट येतील. काय किटकॅट खातेस? मग किटकॅटच आहे. मी चालू गाडी काय कसा वाटला ब्लॉग तुम्हाला? तर तुम्ही बोलत असाल मी अचानक इथे कुठे आलो, पण गोष्ट अशी आहे की म्हणजे आम्ही गाडीत जेव्हा मस्ती करत होतो, हॉबीज वगैरे करून आम्ही सगळे निघालो. माझी फोनमध्ये चार्जिंगचं लक्षच नाही, मी ब्लॉग शूट करण्यात होतो. तर मी नंतर बघितलं की अचानक फोनच स्विच ऑफ झाला. तर मी म्हणजे ब्लॉग एंड केलाच नाही. मी विचार केला तिथे तेव्हा एंड करायला पाहिजे होता, पण राहिलाच ते राहिला. मग दुसऱ्या दिवशी मला विरारला पण यायचं होतं. म्हणजे आता विरारला आलो आणि मी बोललो आता आपण ब्लॉग एंड करूया. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण माहिती आहे अख्खी फॅमिली एकत्र आली की किती एन्जॉय होते. सगळं होतं, फुल धमाल केली आम्ही लोकांनी, मस्त एन्जॉय केले. तर पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपले नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत. आणि पार्ट 2 टाकायचं कारण का म्हणजे की आपली सगळी जे असते फॅमिली ती म्हणजे त्याचा ब्लॉग मला वेगळा सेपरेट करायचा होता. तर त्यामुळे मी पार्ट 2 टाकला. तर मला जर असं म्हणजे काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणजे आपला जो भाऊबीजचा ब्लॉग आहे तसं म्हणजे जरा सेपरेट करायचा होता असं. मग त्यासाठी मी पार्ट 2 टाकला. तर नक्कीच आवडला असेल तुम्हाला, माहिती आहे मला. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.